हिंदू धर्म ब्रह्मांडपदी श्री हे आपलं आवडतं चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओज लाईक करा आणि शेअर करा आणि आमच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन प्राप्त करून घेण्यासाठी बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका। आरती सप्रेम मस्कोबानाथा, जय जय श्री राजा भाऊनाथा। ॐ भूर्भुर्गव आदिशक्ति ब्रह्माण्डच्च दिव्यशक्ति प्राप्त्यर्थच्च परमेश्वराय नमेन गायत्रीयं कालभैरव दिव्यशक्ति नमो शिवाय। ब्रह्मांडपदी श्री सप्तशक्ती महाग्रंथ, ब्रह्मांडपदी श्री सप्तशक्ती महापंथ। सत्य हाच धर्म, जसा खवळलेला समुद्र, जसा पूर्ण आकाश, जसा सूर्य, तसा मी। शिवोहम मागील म्हणजे भाग 288 मध्ये आपण पाहिलं। प्रसाद चालू ठेवायचे आहेत आणि जसजसे चंद्राला ग्रहण लागत आहे आणि ग्रहण सुटत आहे याची सर्व माहिती व्यवस्थितपणे प्रसाद कौल मधून मिळणार आहे। चंद्राला ग्रहण कसे लागत आहे आणि कसे सुटत आहे वगैरे। मंगळवार दिनांक 16 सप्टेंबर 97 रोजी सकाळी श्रीनाथांना प्रसाद लावून सर्व प्राथमिक। आता पाहूयात भाग 289। ब्रह्मांडपदी पुण्यश्वरी श्री शिवशंभो राजा रामेश्वर महाराज उर्फ श्री राजाभाऊ नाथ महाराज यांच्या गळ्यात असणारी 108 रुद्राक्ष मणी असणारी पवित्र माळ, ती माळ किंवा तशीच रुद्राक्षाची श्रीनाथांच्या पूजेमध्ये असणारी माळ, ही माळ जेव्हा ते कोणत्याही भक्ताच्या अडचणीवर योग्य मार्गदर्शन करण्यासाठी ती माळ पाण्यानं स्वच्छ धुवून आपल्या उजव्या हातामध्ये घेतात आणि ते आपल्या श्री सद्गुरू यांचं स्मरण करून त्या भक्ताच्या अडचणीवर योग्य मार्गदर्शन करण्यासाठी त्या माळेमधून श्रीनाथांना विनंती करून प्रश्न विचारत असतात। तेव्हा ती 108 मणी असणारी रुद्राक्षाची माळ ही आपोआप हलत असते, म्हणजेच त्या भक्तांच्या अडचणी लगेच सुटणार असतील तर ती माळ उजव्या बाजूला जोरात हलते। जर त्या भक्ताच्या बाबतीत काही अडचण असल्यास ती माळ डावीकडे आपोआप जोरात हलते आणि त्या भक्तास काही सांगावयाचे असल्यास ती माळ आपोआपच जाग्यावर थांबत असते। ती माळ उजवीकडे अगर डावीकडे हलत नाही, कौल देत नाही आणि काही माळेत सांगायचे असल्यास ती माळ हलते आणि त्या माळेत जे काही अडचणीमधून मार्ग काढण्यासाठी विचारणा होत असते तेव्हा त्या माळेमधून 100% सत्य माहिती उजेडात येत आहे आणि त्या भक्तांच्या त्याची सर्व प्रकारची संकट अडचणी यामधून योग्य मार्गदर्शन होऊन त्या भक्तास गुण येतो, त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात। त्या भक्तांची त्याच्या अडचणी संकटामधून सही सलामत सुटका होत असते। जेव्हा ती माळ ते आपल्या हातामध्ये भक्तांचे प्रश्न विचारण्यासाठी घेतात, त्या माळेमध्ये तेव्हा ब्रह्मांडपदी पुण्यश्वरी श्री शिवशंभो राजा रामेश्वर महाराज यांची दिव्य शक्ती त्या माळेमध्ये प्रवेश करून त्या भक्तांच्या प्रश्नांची योग्य उत्तरं देऊन त्या अडचणीवर मार्ग सांगून मार्गदर्शन करून त्याला गुण देतात आणि नंतर ती माळ पुन्हा स्वच्छ पाण्यानं धुवून ठेवतात। ब्रह्मांडपदी पुण्यश्वरी श्री शिवशंभो राजा रामेश्वर महाराज उर्फ श्री राजाभाऊ नाथ महाराज यांनी त्यांचा एक भक्त शिष्य यास रुद्राक्षाच्या माळेमधून स्वतःच्या अडचणी आणि दुसऱ्या कोणत्याही
भक्तांच्या अडचणीमधून योग्य मार्गदर्शन मिळवण्यासाठी गुण मिळावा म्हणून त्यांनी थोडी विद्या त्या भक्तास दिलेली असल्यामुळं तो शिष्य हा जेव्हा ती माळ घेऊन श्री सद्गुरू यांची आज्ञा घेऊन त्या माळेमधून अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करीत असतो, तेव्हा ती माळ ही निव्वळ त्याचे सद्गुरू ब्रह्मांडपदी पुण्यश्वरी श्री शिवशंभो राजा रामेश्वर महाराज यांच्या दिव्य शक्तीद्वारे ती माळ हलत आहे आणि योग्य ते मार्गदर्शन मिळत आहे आणि 100% सत्य माहिती उजेडात येत आहे आणि त्याचा फायदा हा भक्तांना होऊन त्यापासून त्यांच्या अडचणींमधून सुटका होत आहे, गुण मिळत आहे. त्याचप्रमाणे महत्वाचं म्हणजे ज्या भक्तास भाविक भक्तास गुण पाहिजे आहे त्या भक्तांची देखील पूर्ण श्रद्धा आणि विश्वास असला पाहिजे, तरच त्या भक्तास गुण येत असतो, नाहीतर गुण येत नाही. ब्रह्मांडपदी पुण्यश्वरी श्री शिवशंभो राजा रामेश्वर महाराज यांची परवानगी न घेता त्यांची आज्ञा घेतल्याशिवाय जो कोणी शिष्य अगर भक्त असा प्रयत्न केला त्याची ती रुद्राक्षाची अगर दुसरी माळ चालेल, कारण त्या भक्तांचे श्री सद्गुरू हे श्री राजाभाऊ नाथ महाराज हे त्या भक्तांचे श्री सद्गुरू असल्यामुळं ती माळ चालेल, परंतु ती माळ त्यांच्या दिव्य शक्तीद्वारे चालणार नाही. तर ज्या भक्ताच्या किंवा शिष्याच्या हातामध्ये ती माळ आहे त्याची स्वतःची जी शक्ती म्हणजेच त्याच्या पुण्याईच्या तपश्चर्याच्या जोरावर ती माळ चालेल, तेव्हा ती माळ फक्त काही अंशी खरं सांगू शकेल, म्हणजे काही अंशी सत्य माहिती उजेडात येईल, परंतु ज्या भक्तांच्या संबंधी पाहिलेलं आहे त्या भक्तास त्याचा काहीही गुण येणार नाही, थोडाही फायदा होणार नाही. त्याशिवाय ज्या भक्तांचे प्रश्न पाहिलेले आहेत, अडचणी संबंधी माळीमध्ये प्रश्न विचारलेले आहेत, उलट त्यालाच त्याचा मोठ्या प्रमाणात त्रास, आणि त्याचबरोबर ज्या शिष्यानं अगर भक्तानं त्या भक्ताच्या लोकांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे, पाहिलेले आहे, त्यालाच त्याचा 100% मोठ्या प्रमाणात निश्चितच त्रास होईल. त्याशिवाय जो शिष्य ही माळ चालवणार आहे त्याच्या तपश्चर्येमधून जी दैवी शक्ती पुण्याई प्राप्त झालेली आहे, मिळवलेली आहे, ती दैवी शक्ती हळूहळू कमी होत जाईल आणि शेवटी पूर्णपणे त्याची दैवी शक्ती पुण्याई ही पूर्णपणे नष्ट होईल. म्हणून या शक्तीचा कोणीही प्रयत्न करू नये. जो कोणी शिष्य हा ब्रह्मांडपदी पुण्यश्वरी श्री शिवशंभो राजा रामेश्वर महाराज उर्फ श्री राजाभाऊ नाथ महाराज यांची परवानगी घेईल त्या भक्तासच फक्त ती माळ चालवण्याची परवानगी असणार आहे. जेव्हा ते आपला शिष्य भक्त यास परवानगी देत असतात तेव्हा ती माळ ही निव्वळ त्यांचीच दिव्य शक्ती त्या माळेमध्ये चालवून जगाचं कल्याण करण्याचं कार्य करीत आहे. कोणताही शिष्य यानं म्हणजेच त्यांची आपल्या श्री सद्गुरू यांची परवानगी न घेता त्यानं असा प्रयत्न केला असता त्याचे सर्व बाजूने मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन तो शिष्य हा स्वतःचा मोठ्या संकटाला जबाबदार राहत आहे. त्याचा दोष त्याचे श्री सद्गुरू यांना लागत नाही. म्हणून कोणताही शिष्य हा त्यांना माळ चालवून जगाचं कल्याण करण्यासाठी परवानगी मागत आहे त्या शिष्य भक्तांची ब्रह्मांडपदी पुण्यश्वरी श्री शिवशंभो राजा रामेश्वर महाराज आणि त्यांचे श्री सद्गुरू श्रीनाथ म्हस्कोबानाथ महाराज हे दोघेही जण त्या भक्ताची शिष्याची त्याला काही प्रमाणात थोडा त्रास देऊन त्याची पूर्ण परीक्षा घेतात आणि त्या परीक्षेमध्ये तो भक्त हा योग्य रीतीने पास होत असतो आणि त्या भक्ताच्या शिष्याच्या वर या दोन्ही दैवतांचा
पूर्ण विश्वास खात्री बसेल की तो शिष्य हा आपल्या दिलेल्या विद्येचा शक्तीचा गैरवापर करणार नाही आणि फक्त जगाचं कल्याणच करणार आहे, करू शकेल, दुसऱ्या कोणाचं वाईट करणार नाही अशी जेव्हा खात्री पटेल, विश्वास बसेल, त्यानंतरच श्री राजाभाऊ नाथ म्हणजेच ब्रह्मांडपदी पुण्यश्वरी श्री शिवशंभो राजा रामेश्वर महाराज आणि श्रीनाथ म्हस्कोबानाथ महाराज हे दोघेही जण त्या भक्ताच्या शिष्याबद्दल चर्चा करणार आणि दोघांचाही एक विचार झाला तरच त्या शिष्य अगर भक्तास ब्रह्मांडपदी श्री पुण्यश्वरी श्री शिवशंभो राजा रामेश्वर महाराज हे त्या शिष्याला आपली थोडी विद्या देणार आणि त्यानंतरच तो भक्त शिष्य हा ती माळ चालवू शकणार आहे. परंतु दोघांच्याही चर्चेमध्ये एक विचार झाला नाही तर त्या भक्तास शिष्याला परवानगी देणार नाहीत. परवानगी मिळत नाही. त्या भक्तानं तसा प्रयत्न करू नये. माळ चालवण्याचा आणि स्वतःच्या हातानं स्वतःचंच नुकसान करून घेऊ नये. प्रत्येक शिष्य आणि भक्त यानं त्यांच्या आज्ञेचं पालन करावं. धन्यवाद. पुढील म्हणजे भाग 290 मध्ये आपण पाहणार आहोत ब्रह्मांडपदी पुण्यश्वरी श्री शिवशंभो राजा रामेश्वर महाराज यांनी ती संपूर्ण विद्या ही कठोर तपश्चर्या करून प्राप्त करून घेतलेली आहे. त्यामध्ये दुसऱ्या कोणाचाही अधिकार नाही. कोणत्याही भक्तानं अगर शिष्यानं तसा प्रयत्न करू नये. ते स्वतः जेव्हा कोणत्याही भक्तास किंवा शिष्यास जगाचे कल्याण करण्यासाठी त्यांची विद्या शक्तीमधील थोडी शक्ती त्या शिष्याला देतील तेव्हाच त्या शिष्याला ती माळ चालवण्याचा पूर्ण अधिकार राहणार आहे. ओम श्रीनाथ म्हस्कोबानाथ श्री राजा भाऊनाथ प्रत्यक्ष